वावरातनी काम आहे हो, लय काम आहे वावरातनी. मग थोडा हातपाय दाबून दे बरं, पाय दाबून दे थोडे, हाय कळलं पाहिले दुखू राहिला. अरे हो, हातपाय तर दुखतीनच ना आता. आता वय बिहू राहिलं ना तुमचं. तुम्ही काय जेवण राहिले का आता पहिल्यासारखे? हां, तुमचा पाय दाबून देतो मी. पहिले मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आपल्या वावरातलं निंदन कधी करायचं बुवा ते सांगा बाप्पा मला. आपल्या वावरातनी पाहिलं मी ना, लय तण झालं ना, लय तण झालं. आणि जास्त तण होऊन जाईल ना तर पराठी कोणती आहे आणि तण कोणता आहे ओळखूही नाही. निंदन का उद्याच करून घे ना मग, आपल्या वावरातलं निंदन उद्याच करून घे. पाय मग बाया गावातनी 5-6 बाया पाहिजे, एका दिवसात झालं पाहिजे पुरं आपल्या वावराचं निंदन. हो ना, पाहतो ना बाया. 5 बाया पाहा लागतील नाही. 5 बाया आणि एक मी. मग होऊन जाते 6 बाया, होऊन जाते एका दिवसात आपल्या वावरातलं निंदन नाही. हो हो, एका दिवसात तर होणं मुश्किल वाटत आहे मला. तण लय झालेलं आहे आपल्या वावरामध्ये, लय झालेलं आहे तण. पाहू ना, जेवढं झालं तेवढं. एक दिवस नाही म्हणतं 2 दिवसात होईल. बरं ठीक आहे. पाय मग गावातनी बाया आताच पाहून घे मग, टायमावर कुठं पाहिजे. हो वा, टायमावर का बाया भेटतात का? आजच पाहा लागीन बाया. तुम्ही चालली कुठे चालली? बाप्पा, मी चालली गावातनी बाया पाहिले. उद्या निंदन आहे ना आपल्या वावरातनी. बायानी पाहा लागीन का? बायानी भेटल्या तर मग टायमावर. आता मी काय म्हणत होती, बोल ना बी प्रियंका, काय म्हणून राहिली होती? आता मी म्हणत होती काळी चाय मांडू का दुधाची चाय मांडू हे विचारायला आलती बा मी तुम्हाला. कोणती मांड ना? काळी मांड नाही तर दुधाची मांड. नाही, तुम्ही कोणती चाय पेसान ते विचारत होती मी. नाही नाही, मी नाही पेत चहा घी. मी चालली गावातनी आपल्या वावरात उद्या निंदन आहे ना तर बाया पाहायला चालली. तसा असेल पाच चहा वावरातून आले ते आताच. शांते म्हटल्याबरोबर चालली का लगे गावातनी बाया पाहिले? माय पाय कोण दाबीन? तू म्हणे ना पाय दाबून देतो, कोण दाबीन माय पाय आता? थांबा आता तुम्ही. तिकून आली, गावातून आली बाया पाहून की मग पाय दाबून देतो तुमचे. चालली मी आता. हे शांती बिना. मामाजी आणू का तुमच्यासाठी चहा? हो आण बाई आण, काळा चहा आणशील. काढा लय डोकं दुखत आहे माय, काळा चहा आणशील माझ्यासाठी. बरं मामाजी. रंजना, ओ रंजना, हाय का हो तू घरात? बाहेर आहे बरं, काम आहे त्यासोबत. अरे शांताबाई तू ये ना, ये अंदर ये ना, चहा घे पिऊ ये. नाही नाही, चहा घी नाही पेत मी. मला अजून गावातनी सांगायला जायचं आहे बायाले. मा वावरात उद्या निंदन आहे ना, चालशील का म्हटलं निंदाले? हो ना शांताबाई, येईन ना उद्या त्या वावरात निंदाले. हो तेच म्हटलं मी ना, तुला सांगून देतो म्हटलं. आणि एक आपली निर्मला आहे आणि दुसरी मग आपली कमला आहे आणि सुभद्राला सांगून देतो. माय बाई त्या गीताला सांगशील ना, गीता मस्त कामाची आहे, ते मस्त काम करते. गीताला सांगशील ना. आई माय हो, गीताही आहे. गीता मस्त काम करते वावरातनी. मागच्या वर्षी नेलतं ना तिला मी ना वावरातनी, मस्त काम करते बाई. ठीक आहे ना, तू सांगून देशील बरं गीताले. मी जातो आपल्या कमलाची इथं, कमलाला सांगतो. बरं बरं शांताबाई, सांगून देईन ना मी गीताले. ये म्हटलं तुला अंदर चहा घे पे. नाही व, आताच माई सून आहे ना म्हणे चहा करतो म्हणे आई म्हणे. मी म्हटलं राहू दे बाई, चहा नाही पेत मी पहिले गावातनी बाया सांगून येतो मग चहा पेतो. तिनं चहा मांडेलच आहे, येतो मी. बरं शांताबाई ये मग, नाही तर म्हणे चहा आली नाही विचारलं. नाही नाही व, चहा कुठं जाते आपला. येईन ना कधी चहा प्यायले. उद्या सकाळी 8 वाजता तयार आहे बरं. हो हो शांताबाई, बिनफिकर राहतो मी, तयार राहतो. बरं येतो मग मी. मला कमलाच्या इथंही जायचं आहे. हो हो ये. किती वेळा सांगितलं सुशीलाले की मला बशी देत जाय चहासोबत. बशी बी देत जाय. गरम गरम चहा कशी काय पेणार मी? बशीत टाकला तर थंड होते चहा, मग बशीनं पिता येते मला. नाही नाही, कपच आणून देऊन देते, सोबत बशी आणतच नाही. असाच प्या लागेल चहा. माई जीवार आली आता, अंदर जाण बशी आणा. आता असाच पिऊन घेतो चहा, जाऊ दे. अरे शांताबाई तू कशी काय आली बाप्पा? काही नाही व, काम होतं थोडं. उद्या मा वावरात निंदन आहे म्हटलं तर चाल म्हटलं उद्या मा वावरात निंदाले. उद्या ताई वावरात निंदन आहे का? माई वावरात म्हणजे अजून कोणाच्या वावरात आहे बाप्पा निंदन? आता सीझनच चालू आहे ना बाई, चालूच राहते कोणाच्या ना कोणाच्या वावरामध्ये निंदन. हाव हाव माय बाई, आता थोड्या वेळ पहिलेच मा घरी सखूबाई आली होती. सखूबाई म्हणे मा वावरातनी निंदन आहे म्हणे, चाल जो म्हणे. तर मी ना तिला हाव म्हणून दिलं बाई ना. हो का हो, मग येशील नाही का उद्या मा वावरातनी? नाही ना माय, येईन ना त्या वावरातनी. आणि सखूबाईच्या वावरातनी मी सुनेल देईन पाठवून. त्याच्यातनी काय मोठी गोष्ट आहे. बरं मग येशील पक्का मा वावरातनी उद्या? हा हा येईन ना येईन. सुशीला, ओ सुशीला, एक कप चहा आण बरं शांताबाईसाठी. नाही हो माय, काय लेवा चहा आणगी. नाही चहा नाही पेत मी, मासून चहा मांडेला आहे. आता घरी जाऊनच चहा पेतो. मला अजून जायचं आहे ना माय, बाया सांगाले उशीर होऊन जाईन मग. येतो मग मी. माय बाई शांताबाई पे ना, आता मी बी चहा पिऊ राहिली, संग मग पिऊन घेऊ. नाही ना व, मी नाही पेत चहा, येतो मी. बरं ये मग. ये बरं उद्या मग मा वावरातनी पक्का. हो ना शांताबाई, काय एवढी टेन्शन घेतं माय, येतो ना मी. नाही कसं आता सांगून दिलेलं बरं, मग मी अजून दुसरी बाई पाहतो एखादी. नाही नाही, येतो मी त्या वावरातनी येतो. बरं येतो मग मी, मला कमलाची इथं बी जायचं आहे. हा ये, सांगून ये कमलाला सांगून ये. सुशीला, ओ सुशीला, बशी आण माय माझ्यासाठी. कपानं मायच्यान चहा आणि पेनं उरायला, गरम आयलं चहा आण बशी. इले तर आवाज येईन ना तरी आवाज देत नाही, तरी आवाज देत नाही. तिला वाटते आवाज दिला तर कामच सांगते नाही सासू. मलाच जा लागीन, बशी घ्या लागीन वाटते. मायच्यान तर काही पेनं नाही उरायला माय बी कपानं. कमला, ओ कमला, हाय का नाही व माय बी घरात? आवाज नाही देऊ राहिली. हो शांताबाई, इकडे आहो मी, इकडे नळावर पाय, नळावर.
आई माय बाई, हे कमलाई ना, मी कधी आली नीच्या घरी तर मला हे नळावरच दिसते, पाणीच भरत राहते. असं किती पाणी लागते काय जुनं बापा इले. कमला इकडे वर थोडी. हो शांताबाई आली. शारदा, मायावाला गुंड भरला की काढशील का बाई, थोडासा काढून ठेवशील का बाजूले, आणि तू या भरून घेशील मग तू. हो हो कमलाताई, काढून घेईन ना. काय झालं शांताबाई, कशी काय आली? अहो मी तुला सांगायला आलती की मा वावरातनी उद्या निंदन आहे, चालशील का म्हटलं निंद्याले. हो ना शांताबाई, येईन ना मी. तेच विचारायला आली होती मी तुले. का हो कमला, हे आपली शोभाबाईची सून हे का 12ही महिने शूटर घालून राहते का? इले का 12ही महिने थंडी वाजते का लगे? काही बोलते शांताबाई तू, माहीत नाही बा ते बाय, पण तू बरोबर म्हटलं तू ना, ते 12ही महिने शूटर घालेलं असते. मी का म्हणून राहिली येतो ना मग मा वावरातनी उद्या निंद्याले. हो हो शांताबाई, येतो ना मी, येतो उद्या वाजता वावरात येतो निंदाले. तयार राह मग डब्बा गिब्बा घेऊन सकाळी 8 वाजता. हो हो तयार राहतो ना मी. कसं बायाला 8 वाजता सांगितलं ना, तर बाया 9 वाजता तयार राहतात. मग पैदल पैदल झाले मा वावरापर्यंत टाईम नाही लागत का? पहिलेच माझ्या वावर दूर आहे, तुला तर माहीत आहे. हो हो शांताबाई, माहीत आहे ना मला. तू फिकर नको करू, मी तयार राहतो. बरं येतो मग मी. हो हो ये. शारदा, भरला का हो माय गुंड? हो हो कमलाबाई, भरला. पाण्याची चितोड नको उडू देऊ कुंडामध्ये, प्याचा गुंड आहे तो. हो हो चितोडे नाही उडवले, भरूच राहिला, सध्याच भरला. बरं आली मग मी. थांबा शांताबाई, काय रप चालली माय समोर, मी मागं पडली ना. ओ बाया हो, थांबा ना माय, ते निर्मला मागं राहिली ना. माय बाई, निर्मला राहिलीस का मागं? हो ना हो माय, मी आव ना मागं, वजे चाला ना थोड्याशा. निर्मला बाई, काय मिचिक चालू राहिली वा, रप पाय उचलणं. हो ना माय, रप तर चालू राहिली. गारा पाय ना किती आहे गारा. हो गारा आहे, पण आम्ही बी चालू राहिलो ना बाई ना, चाल ना रप थोडी. घे माय बाई, आली मी रप. काय हो मग शांताबाई, तू वावर किती दूर आहे माय बाई, पहिलेच किती गारा आहे, आणि एवढं गाऱ्यातनी चालायची जीवार येते माय बाई माई. हो ना निर्मला, आता बरसात आहे, बरसातीचा गारा तर होणारच माय. ए माय बाई व, हे रूपचंद्रिका बाई एवढी लगबगीनं कुठं चालली माय? रूपचंद्रिका कुठं चालली हो माय तू? काही नाही हो शांताबाई, चालली घरच्या वावरातनी. हां, घरच्या वावरात चालली का? हो ना माय, मा वावरातनी आज निंदन आहे, बाया गेल्या समोर वावरातनी. माय म्हटलं मी जातो मागं बायाच्या. हो का व, तुझ्याही वावरात निंदन आहे का आज? हो ना माय, तुझ्याही वावरात आहे का आज निंदन? हो ना माय, घरच्या वावरात आज निंदन आहे, म्हणून तर घेऊन चालली बाया. कशी आहे मग शामराव भाऊची तब्येत? शामराव भाऊची तब्येत चांगली आहे आता तर वावरात कामं करू राहिले ते. हो का माय, त्याची तब्येत नव्हती चांगली? हो, तब्येत नव्हती चांगली, आता चांगली आहे. बरं येतो मग मी. मा वावरातनी बाया आहे म्हटलं निंदायला गेलेल्या, चल माय बी मला जा लागेल लवकर. हो ये. चला हो माय, पटपट चाला लवकर, वावरात निंदन लवकर चालू करू, आजच्याच माय वावर झालं पाहिजे. चला बरं पटपट, थोडे पाया उरका. हो ना शांताबाई, चालतच आहे, जेवढं रप चालणं होईल तेवढं रप चालू राहिलं बाप्पा आम्ही. हो रपरपच चालू राहिल्या तुम्ही, पण थोड्या अजून पटपट चाला म्हटलं. चल माय बाई, पोचलो तुझ्या वावरात आता. किती दूर आहे माहिती वावर? हो पोचलो. मी काय म्हणत होती, इथंच ठेवा आपले डब्बे गिब्बे, हे झाडाला लटकून ठेवू म्हटलं. मॅम म्हटलं इथं कुत्रे गित्रे घुमत राहतात म्हटलं, काही आपले डब्बेच ना घेऊन जाऊ बापा, तर वरती लटकून ठेवू म्हटलं झाडाले. हो हो शांताबाई. कुठं ठेवायचं म्हटलं थैल्या? बाई ना, ह्या झाड आहे ना निंबाचं, झाडाला लटकून ठेवा म्हटलं. बरं ठीक आहे. माय बाई, तुम्ही आता आले का? हां, तुम्ही तर लय वेळची निघाले होते घरून, वावरात चाललो म्हणे. हो आलो होतो मी वावरातून मग त्या भास्करच्या वावरातनी गेलो होतो. भास्कर भाऊजीच्या वावरात काय गेलते बापा आपलं वावर सोडून? हो, पुंजाने उचलायला गमिलं नाही लागेल का, तर गमिलं मागायला गेलतो. बरं ठीक आहे. आणि ढोराईला पाणी गिनी पाजलं का? हो पाणी गिनी पाजलं, मीनं ढोरायला, ढोरं चरत आहे. बरं चला थैला लटकावा या झाडाला, चला बापा लागा निघाल थोडं, आज झालं पाहिजे बापा माझ्या वावर, आज पूर्णच्या पूर्ण वावर झालं पाहिजे. शांताबाई, मी काय म्हणतो, हे पाण्याचं कुठं ठेवू? इथंच ठेवू का आपल्यासोबत घेतं? घे ना सोबतच, पातीवर लागलं तर पाणी पिता येते, मग चाल सोबतच घेते पाण्याचं. हो चाल मग. शांताबाई, तुझी पराठी तर जोरदारच आली हो माय, खासच आली पराठी. हो ना माय, अवघ्यात पहिली पेर आहे ना माई, किती मेहनत आहे माय त्याच्या मागं. हो का, अवघ्यात पहिली पेर आहे का तुझी? मी काय म्हणतो शांते, मग गोष्टी मग कसा तुम्ही, चला बरं पहिले निंदायला लागा बरं, आजच्याच वावर झालं पाहिजे. हो ना बाप्पा, आताच आलो, थोडंसं दम तर घ्या. हो मी म्हटलं पातीवर लागा, लवकर झालं पाहिजे. शांताबाई, लय उशीर झाला पहिले, चला बरं लवकर निंदायला लागतो आम्ही. का हो शांताबाई, तुझ्या वावरात तर पुरं चवळीच्या भाजीचंच तण आहे माय बाई. हो माय, मा वावरात नाही चवळीच्या भाजीचंच तण आहे पुरं. चांगलं आहे ना, निंदन बी करा आणि चवळीची भाजी घरी भाजीला घेऊन जा, है ना? हो बाई निर्मला. का हो शांताबाई, कविता आली का वापस? ते आपली पंचफुलाबाईची सून सर्वात लाईनी, ते गेलती तिच्या मायबापाची इथं भांडण करू. हो माय, नाही आली ते अजून, आली नाही. ऐ माय बाई, पंचफुला काकू तेच ना बंगल्यावाली? हो निर्मला, तेच ते एक असतं पंचफुला काकू आपल्या पुऱ्या गावात नाही, मला वाटलं अजून कोणी आहे का. नाही तेच, तिची सून गेली भांडण करून. हे मोठ्या घरातलं काही समजत नाही बापा आपल्याला, नाम बळे दर्शन छोटे. नाही व, चांगली आहे ते पंचफुलाबाई, चांगली आहे, पण आता काय करावं. हो असतेच बाई, कोणाच्याही घराघरात मातीचा चुला असतातच. हो बाई शांताबाई, बरोबर बोलली तू, घराघरामध्ये मातीच्या चुला असतातच. काऊन गेली पंचफुला काकूची सून घर सोडून? काय माहीत बाई, त्याच्या घरातलं त्याला माहीत, आपल्याला काय माहीत काय झालं काय नाही, तर अंदरची गोष्ट आपल्याला माहीत असते का?
शांताबाईला माहीत असेल ना, शांताबाई तर रिश्तेदार आहे त्याची. शांताबाईच तो होती तिथं जेव्हा पंचफुला बाईची सून घर सोडून चालली होती तेव्हा. शांताबाईला तर सारं माहीत आहे. काय माहीत आहे हो मला, काय माहीत आहे मला, नाही माहीत काय. तुम्ही बायाचं मला काही समजत नाही बापा. आता काम करायला आल्या, आता काम करा ना. माय काय कोणाच्या घरातल्या चुगल्या निघल्या करू राहिल्या. नाही हो माय, आम्ही काय करा कोणाच्या चुगल्या नाही करू राहिलो, असंच बोलू राहिलो बा. का हो शांताबाई, पण असं वाटलं नव्हतं तिची सून एवढी पाजी असेल म्हणून पंचफुला काकूची घर सोडून जाईन म्हणून भांडण करून, असं वाटलं नव्हतं माय. आताच तर लग्न झालं माय बी त्याचं. हो ना माय, यंदाच तर लग्न झालं. आपल्याला काय माहीत माय कोणाच्या घरातलं काय आहे तर. नाही ना वा, शांताबाईला नाही माहीत, मला माहीत आहे. माय बाई सांग ना मग आम्हाला, काऊन गेली पंचफुला काकूची सून घर सोडून तर. अवं ते मुंबईहून आलेली नाही का ते गोरी मॅम, ते काय नाव आहे माहिती तिचं, मोहिनी. माय ते मोहिनीचं आणि पंचफुला काकूच्या पोराचं तो लहान पोरगा नाही का दीपक, त्याचं चक्कर चालू आहे ना माय. माय बाई तुला कोण सांगितलं वा. माहीत आहे शांताबाई मला, सर माहीत आहे. कालच मीनं पाहिलं, दोघंजण मस्त गाडीवर बसून चालले होते घुमायले. कालच पाहिलं मीनं. राहू द्या ना माय, कायले कोणाच्या निंदा करता हो, फेकान ते टप्पर. का हो, ते पंचफुला काकूची ते मंदवी सून आहे, तिला तर लेकरू बाळच नाही वाटते है ना. नाही तिले नाही आहे लेकरू बाय. माय बाई झाले ना 5 वर्ष लग्नाले आता तिच्या, आता व्हायला पाहिजे नव्हतं का एखादं लेकरू बाय. माय आता त्याची मर्जी, त्याला करायचं आहे का नाही करायचं आहे, आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये. हो तेही बरोबर आहे, असंच म्हटलं मी ना. मासून पहा बरं, 2 वर्ष झाले लग्नाले, झालं तिला एक लेकरू. होते कोणाला लवकर होते, कोणाला उशिरानं होते. हो माय, ते का आपल्या हातातलं आहे, ते देवाच्या हाती आहे, कधी कोणाला होणार तर नाही. हो माय बाई, रंजनाबाई हे बरोबर बोलल्या तुम्ही. मला तर 5 वर्षांनी झालेली आहे माय पोरगी. 5 वर्ष झाले होते लग्नाला, मग झाली ते. शांताबाई लय ताण लागली हो, चला ना पाणी पिऊ ना. हो शांताबाई, मलाही ताण लागली. घ्या ना मग पाणी प्या ना. हो पाणी तर आणलं बाई ना, पण गिल्लासच तर नाही आणला आपण. कोणच नाही आणला गिल्लास का हो. नाही हो माय, गिल्लास नाही आणला. माय बाई गिल्लास नाही आणला का हो. आणा मग पैसाचे पानं तोडून आण, बनवा त्याचा गिल्लास. मग काय करू शकतो. सूरजचे बाबा जा बरं, व्हा बरं, पैसाचे पानं तोडून आणा, त्यानं पाणी पितो आम्ही. जा. नाही आहे ना, खोपडीवर आहे ना एक गिलास, आण तुम्ही. खोपडीवर आहे का गिल्लास. हो माझ्यासाठी नाही का, मी नाही राहत का वावरत नाही, तर आहे ना गिलास आहे ना खोपडीवर, आणतो ना. जा व्हा मग लवकर, लय ताना लागलेल्या. हो शांताबाई, कायची भाजी आणली मग तू ना. मी ना पापडाचा खोडा आणला माय, आणि लाल मिरच्याची चटणी आणली, भाकर आणली, वड्याची भाजी आणली, आणि अजून लोणचं आणलं. माय बाई लोणचं आणलं का वा. तुझ्या हातचं लोणचं लय चांगलं लागते शांताबाई, मस्त लागते, मला लय आवडते. मी म्हणणारच होती तुला की वावरात मी लोणचं घेशील म्हणून. हो आणलं ना, लय मोठं आणलं, सरायले होते. भाजी आणली लय मोठी बनवून, पापडाचा खोडाही आणला लय मोठा, भाकरी आणल्या, शिल्लकच आणल्या भाकरी. हो का शांताबाई, मला तर लयच आवडते बाई ना तो हातचं लोणचं. आणि गोल्याच्या बाबाला बी लय आवडते तर हातचं लोणचं. ते तर म्हणते की शांताबाईसारखं लोणचं कोणी बनवतच नाही म्हणते बापा. मी किती लोणचं बनवा तरी म्हणते शांताबाईसारखं लोणचंच नाही बनलं म्हणते. शांताबाईनी लय चांगलं लोणचं बनवते म्हणते. अन्न मग आंबे देतो ना बनवून लोणचं. आताच बनवावं लागते लोणचं. अन्न आंबे बनवून देतो मी. खरं का शांताबाई, बनवून देशील का. मग बोलवतो मी आंबे, मला देशील नाही बी लोणचं टाकून. हो बनवून देतो. हो माहिती, शांताबाईच्या घरचं लोणचं तर सगळ्यात चांगलं असते. शांताबाई लोणच्याचा बिझनेस दे तू टाकून. काही बोलता का, आपल्याच्यानं कोणता बिझनेस होते माय बी करणं. वावरातलं होईन तेच मोठी गोष्ट आहे नाही. हो ना शांताबाई, त्या वावरात तर आंब्याचे लय झाडं होते, एक आंबा नाही आहे माय बी झाडाले. कसा काय राहीन एक आंबाई, कसा काय राहीन. आता आंब्याचं आहे का मोसम. चाले आंबे होते ते खाल्ले, काही इकले आणि काही बांद्र खाऊन गेले. हो माय बाई, ह्या बांद्रायचा तर लय धुमाकूळ असते बापा आंब्याच्या सीझनमध्ये. मग काय तर माय वावरात जर कोणी राखण नसलं ना तर बांद्रा एक आंबा नाही ठेवत म्हटलं झाडाले. हो ना माय बाई, मा वावरात बी आहे ना आंब्याचे झाडं. हे बेदम होतं आम्ही ते बांद्रा हाकलू. पाय माय बी, सूरजच्या बाबाचा काही पताच नाही आहे, कधी येते काय येते, तर किती वेळचे गेलेले आहे गिल्लास आणायला. मा घरचा माणूस तसाच आहे माय बी. एक काम सांगितलं ना तर 10 घंटे लावते काम करायला. माई घरी तेच कहाणी आहे माय. एक सामान सांगितलं की 10 घंटे लावतात सामान आणायला.